काय तिबेटियन मॉनेस्ट्री. तिबेटियन मॉनेस्ट्री आहे. आता आपण मध्ये जात आहे बघायला. आपलं बुद्ध पद्धतीने बुद्धांचं सर्व इथे थोडं दाखवलेलं आहे. शिमलामध्ये आहे. शिमला मनाली इकडं आहे, मनालीला आहे. तर हे बघा किती छान असं आहे बघा. आता आपण बघूया कसं आहे काय. साहेब इकडे बघ, माझे मिस्टर आहे. आता इथे आपण आलेलो आहे. आपलं बौद्धांचं स्थळ आहे आणि खूप छान आहे बघण्यासारखं. तर म्हटलं चला मनालीला आलो इकडं आपण शिमलाला, तर आपलं बी एखादं काही. तर खूप छान वाटलं मला. तर चला आता छान. थांबा येऊ दे साहेब मला. इकडे बघा, बघू इकडे. तोंडावर हात लावून घेतला. हो मी आले ना. चला काय नाव घेतलं म्हणालीच. तिबेटियन मॉनेस्ट्री. मोठ्याने म्हणा तिबेटियन मॉनेस्ट्री. हा हे ठिकाण आहे बघा. मिस्टर काय फटाफटा बोलले, हा पाहिलं ना एकदम. आता आपण याच्यामध्ये मध्ये जात आहे, म्हणजे एंट्री करत आहे. बघा किती सुंदर असं छान असं. हा साहेब जा पुढे पटकन. मी बी येते, थांबा ना साहेब. बघा हा बघा आता इथे बघा किती छान असे बघा. हा थांबा. आता आपण मध्ये इथे फिरणार आहोत, मध्ये बघणार आहे सर्व काही. इकडचं बी थोडं थोडं दाखवायचं आपल्याला सर्व काही. बुद्ध यार बर का, आपल्या पद्धतीने आपल्या भाषामध्ये याला बुद्ध यार म्हणतात. तर इकडचं बघा शिमला आणि मनालीचं बुद्ध यार कसं आहे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता मी त्याच्यात प्रथम जात आहे. इकडे बघा, हे बघा आता आपले हे बुद्ध विहार आपल्या पद्धतीने आपण म्हणतो ना, आपल्या इकडचे बुद्ध विहार कसे वेगवेगळ्या ठिकाणचे बुद्ध विहार असतात. तर हे बघा इकडचं मी तुम्हाला दाखवत आहे. ते वरती जाण्याचं इकडं असतं. हे बघा किती मोठी अशी बुद्धांची मूर्ती. हे बघा खूप मोठी. हे बघा बघा किती मोठी. अरे बाप, हे बघा दिसले का तो बुद्ध. छान. साहेब इकडे या ना. हे बघा छान. हे बघा बुद्धांचं किती असं सर्व. हे बघा या ठिकाणी भिक्षुयांचं ध्यान होतं. इथे ध्यान साधनाला बसतात. ते बघा त्यांच्यासाठी कसं बनवलेलं आहे. हे बघा भिक्षू इथे बसतात ध्यान साधनासाठी. हे बघा किती छान असं. हे बघा ध्यानासाठी हे सर्व साहित्य असं त्यांचं. आपण जशी आपली ध्यान साधना उठल्यावर बेल वगैरे वाजवतो टाइम झाल्यावर, तशी बेल बी हे. आणि हे बघा लिखण्यासाठी. आणि हे कसं साहित्य बघा. हे पहा हे बघा
हे मुख्य एक भिकूंचं आसन आहे आणि ते इथे असतात. सर्वात मोठे असतात ना जे भिकू ते. आणि बाकीचे सर्व हे ध्यानसाठी बसलेले आहे. बसण्यासाठी बनवलेले हे आसन. आणि या ठिकाणी ते ध्यान धारणा करतात आणि ध्यानासाठी बसतात. थांबा बघा आता हे दाखवू द्या मला. ही काय ही एक बुद्धांची मूर्ती बघा किती खूप सुंदर आहे आणि किती छान उभी अशी मस्त मूर्ती आहे. हे बी त्यांच्यात ध्यान केलेले त्यांच्यातले असतील ते आहे बुद्धांची मूर्ती. आता मला ही मूर्ती ना साहेब बंद केलं. आता ही बुद्धांची बघा किती मोठी मूर्ती आहे. खूप म्हणजे खूपच मोठी खूप मोठी मूर्ती आहे. या साईडला बघा इकडं अशी छोटीशी अशी छान अशी बुद्धांची मूर्ती आहे मध्ये. खूप छान अशी बघा छान अशी बुद्धांची मूर्ती बघा. त्यांच्या जवळच आहे ज्या मोठ्या मूर्तीच्या एकदम समोरच आहे बुद्धांची मूर्ती. इकडे ना साहेब हे सांगा ना थोडं. हा हे बघा इथे दलाई लामा हे दलाई लामा यांचं आसन. आणि हे बघा यांचं आसन आहे इथे. दलाई लामा त्यांचं आसन. या साईडला बघा हे खूप असे पुस्तकं वगैरे खूप जुना संग्रहालय आहे. ताम्रपत्र म्हणजे जे ताम्रपत्र असतं पुराण्या काळात जे आपण लिखा केलेलं असतं लिहिलेलं असतं ते ताम्रपत्र सर्व इथे लिखा केलेलं. आणि ते आता सध्याला आहे दलाई लामा यांच्या इथे. हे बघा किती सुंदर अशी छान अशी मस्त गौतम बुद्धांची मूर्ती बघण्यासारखी आहे. इथे बी थांबा थांबा इथे दीप लावले जातात. हात नाही लावायचा बस. आता आम्ही बाहेर आणि वरती जाते. खालचं सर्व सीन तुम्हाला दाखवलेलं आहे सर्व काही. आता आम्ही वरती जात आहे. तर वरती जाण्यासाठी बा पायऱ्या. आता माझे मिस्टर वरती गेलेला आहे तर चढा. हां हे बघा हां आले मी. आणि आम्ही वर चढत आहे. आता वरती ती एंट्री केलेली आहे. बुद्धांची मूर्ती किती सुंदर आहे. ती शिमलामध्ये ही बुद्धांची मूर्ती खूप सुंदर आहे. या ना इकडे सांग. हे बघा त्या काळातल्या कशा मूर्त्या होत्या. काय काय नाव हायग्रोवा यांची ही मूर्ती. हायग्रोवा यांची एक मूर्ती ही बघा कशी.
हे बघा गौतम बुद्धांचे हे छान अशी मूर्ती. आता या साईडला बघा गौतम बुद्धांची मूर्ती किती छान आणि काय मस्त मूर्ती बघा. हे कसे बसलेले हे बघा छान मूर्ती आहे ही मस्त. आणि तांबापत्र जे लिहिलेलं आहे असतं ना पुराण्या काळात ते तांबापत्राच्यात लिखाण जुन्या काळातलं बुद्धाची मूर्ती. मी येताना असं धारा नाही इथे मला येताना धारा ना पण हे बघा आपल्या गौतम बुद्धांचे किती छान असं काय नाव आहे ते मनाली शिमल्यामध्ये हे माझे मिस्टर फिरवत आहे. आणि हे बघा इथे आपण एंट्री केलेली बेल बघा किती मोठी आहे. तर ते बघा कसं फिरतंय फिरवान साहेब हवा असं फिरतंय गोल गोल खूप असं फिरतंय. हवा बेल आहे ती बघा तिथून वरून तर खालीपर्यंत असं गोल 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 ती बेल फिरते. आणि हे बघा सर्व गौतम बुद्धांचे असे असे चित्र म्हणजे काल्पनिक चित्र असे छान असे काढलेले सर्व. हे बघा हे बघा कसे पहिल्या कशा प्रतिमा होत्या बघा किती छान छान अशा सर्व त्या पाली भाषेमधल्या प्रतिमा खूप छान असे. दोरी धर ना दोरी ओढत चालणार खाली दोरी बघ. ए बस बदल चल आप आप आप
हे बघा प्राचीन हे दगडावर लिखित बघा कसं आहे प्राचीन काळातलं कसं लिहिलेलं आहे. काही नवीन काळातलं काही प्राचीन काळातले असे सर्व दगड असे इथे आहे. म्हणजे आता सध्याला आहे हे लिखाण. हा बापा कसं लिखाण आहे हे पा. टिबेटन भाषा किंवा पाली भाषा हवा याच्यातलं सर्व आपलं गौतम बुद्धांच्या काळातलं टिबेटन किंवा पाली भाषा. हे बघा कसं लिहिलेलं आहे ते काय समजतच नाही. हे बघा असं पूर्ण हे आहे ना पूर्ण हवा इथून भरलेले आहे सर्व हे हवा प्राचीन काळातले. मनाली इथे शिमला इथे प्राचीन काळातले हे पूर्ण पत्थर म्हणजे पूर्ण दगड हे जमा केलेले आहे आणि इथे ठेवलेले आहे. खूप प्राचीन काळातले असतील ते. त्याच्यावर जी त्यांची भाषा बोली होती ना ती भाषा बोली लिहिलेली आहे. तर इतकं छान आहे इथे बघायला मनालीला. खूप छान इथे गौतम बुद्धांचं जसं आपलं गावाकडे विहार आपलं असतं गौतम बुद्धांचं तसं हे इथे आहे आपलं हे. तर तुम्हाला मी सर्व दाखवलेलं आहे. चला आता बाय. चला आता आपण निघूया. साहेब चला आता निघू. बाय बाय.